अंबानीच्या घरी पण आपलं काम चालतो, आदामी शेठच्या घरी पण आपलं काम चालतं. आता जस्ट काकांना अलिबाग मध्ये विराट कोहलीचा बंगला हा, आहे, विराट कोहलीचा त्याचं बंगला. डेकोरेशनचं काम आले, त्याची इन्क्वायरी चालू आहे. आपले आता तसे पण मोठे मोठे सेटअप असतात गणपतीचे, पूर्ण बंगलो सजावट, त्याच्या आतमध्ये गणपती, 1.5 दिवसाचा. आता आपल्याकडे बुकिंग आहे तेवढी. नमस्कार मंडळी, मी मानसी. स्वागत आहे आपल्या ओळख उद्योगांच्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता गणेशोत्सव आलेला आहे, त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे मखर किंवा गणपतीची आरास आहे ती केली जाते. जसं की आर्टिफिशियल फ्लॉवरचं डेकोरेशन किंवा मग थर्माकोल यूज केला जातो मखरासाठी. तर आपण आज काहीतरी वेगळं घेऊन आलेलो, ते म्हणजे रिअल फ्लॉवर डेकोरेशन. जसं की खऱ्या फुलांपासून मखर किंवा गणपतीची जी आरास आहे पूर्णपणे ती केली जाते, जी की नॅचरल फ्रेंडली आहे आणि ज्याने निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. तर आज आपण आलेलो आहोत अलिबाग येथे किशोर गव्हाणे यांच्या शॉप मध्ये. तर चला बघूया रिअल फ्लॉवर डेकोरेशन. तर काका, आता गणपतीसाठी तुम्ही रिअल फ्लॉवर डेकोरेशन करता, तर त्याची स्टार्टिंग रेंज साधारण किती असेल? स्टार्टिंग आपली 2000 पासून स्टार्ट असणार. म्हणजे स्क्वेअर फूट प्रमाणे तो सेटअप असतो आणि फ्लॉवरच्या हिसाबामध्ये रोजचे फ्लॉवरचे वाढते भाव असतात, त्याच्याप्रमाणे ते रेट आपण करतो. मग 2000च्या ह्याच्यामध्ये साधारण काय येईल आपल्याला? जरबेराचा एक राऊंड पट्टा येतो. ओके. हा, 8 फुटीचा एक पट्टा येतो आणि ते त्याच्या आतमध्ये एक कपडा येतो, म्हणजे एक आरास त्याला बोलतो आपण, गणपतीची आरास. आणि त्याच्यानंतर एक साधारण किती हजारापर्यंत काय काम चालतात आपले आता तुमचे? तसे म्हणजे लाख रुपयामध्ये कामं चालतात. 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख असे मोठे मोठे सेटअप असतात गणपतीचे, पूर्ण बंगलो सजावट, त्याच्या आतमध्ये गणपती, 1.5 दिवसाचा. आता आपल्याकडे बुकिंग आहे तेवढी. मग आणि तुमच्या सोबत कोण अजून काम करतं? आपल्याकडे कामगार सगळे आहेत का? बंगाली स्टाफ असतो. किती जण आहेत तरी आता साधारण? माझ्याकडे 50 पोरं आहेत टोटल. 50 पोरं. म्हणजे काकांकडे आपल्याला गणपतीसाठी लागणाऱ्या कंठीपासून कंठीपासून हारापासून रिअल फ्लॉवर डेकोरेशन, सगळं. सुट्टी फुलं सुद्धा, म्हणजे जरी डोहाळे जेवण असेल हो. किंवा लग्न असेल त्यासाठी सुद्धा काका काम करतात. तर काका, तुम्ही या कामाला सुरुवात कशी केली? पहिला मी दादरला होतो. दादर मध्ये आपण फुलाचा आपला एक धंदा आहे, तिथे आपण सगळं शिकलो. शिकल्याच्या नंतर मी स्वतः म्हणजे अशा ऑर्डर्स वगैरे घ्यायला लागलो आणि मी आणि माझे 2 स्टाफ असं करून हे सगळं आपण बिझनेस थोडं करत असं वाढवत गेलो. त्याच्यानंतर मग आपलं आता माझ्याकडे तुम्ही कुठला सुद्धा मला सांगाल की बाबा मला हे आपला डोहाळ्याचं जेवणाचं बाबा ज्वेलरी बनवायची आहे, लग्नाचे हार द्यायचे आहेत किंवा विधी मंडप लग्नाचं करायचं आहे, स्टेज करायचं आहे. आता मी माझं गोव्यापासून पूर्ण राजस्थान पर्यंत, वापी पर्यंत, त्याच्यानंतर लांजा, राजापूर, त्यानंतर आपल्या इकडे मुंबईमध्ये आपलं हयात हॉटेल, ITC हॉटेल, सम्राट हॉटेल, ओबेरा हॉटेल, ताज हॉटेल, हे सगळ्याकडे आपली कामं चालतात. अंबानीच्या घरी पण आपलं काम चालतो, आदामी शेठच्या घरी पण आपलं काम चालतं, सगळीकडे टोटल. आता जस्ट काकांना अलिबाग मध्ये विराट कोहलीचा बंगला आहे, हा, विराट त्याचं कोहलीचा बंगला. डेकोरेशनचं काम आले, त्याची इन्क्वायरी चालू आहे. सो गणपती डेकोरेशन साठी तर अशा प्रकारे काका मोठ्या मोठ्या ठिकाणी कामं करतात. काका, तुम्ही गणपती सोबत कुठली कामं करता? आता आपण आपल्याला गणपती मखराचे डेकोरेशनचे कामं येतात. म्हणजे पहिला 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 10 दिवसाचे गणपती. त्याच्यानंतर पिठोरीचं एक काम येतो. पिठोरी बोलतात आपण, ती सजावट असतो त्याची. त्याच्यानंतर गौरी डेकोरेशन तो करतो. त्याच्यानंतर मग आपला नवरात्रोत्सव लागतो. नवरात्रोत्सव देवीचे मोठे मोठे सेटअप असतात आपल्याला. म्हणजे स्टेज, सार्वजनिक मंडपाचे स्टेज असतात, तिथे आपल्याला सेटअप लावायला लागतात. गणपतीचं सुद्धा घरगुती गणपती डेकोरेशन, त्याचबरोबर जर एखाद्या मंडळाचं रिअल फ्लॉवर डेकोरेशन असेल, त्याच्याबरोबरच जर गाडी सजवायची आहे, लग्न आहे, गाडी सजवायची आहे, त्याच्यानंतर जर एखादं फंक्शन आहे तुमच्या घरी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमची दाराची कमान सजवून पाहिजे, कुठल्याही प्रकारची जरी रिअल फ्लॉवर डेकोरेशन मधली जी कामं असतात, सगळ्या प्रकारची काका कामं करतात. तर मी तुम्हाला खाली काकांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला काकांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अलिबाग मारुती नाका चेंडे त्या काकांचं दुकान आहे, तिथे येऊन तुम्ही संपर्क साधू शकता. किंवा जर तुम्हाला अलिबाग बाहेरची कामं द्यायची आहेत त्यांना, तर काकांचा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देईन, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून काकांची जे काय इन्क्वायरी आहे त्याबद्दल तुम्ही बोलू शकता.